पोटात दुखत होतं आणि उलट्या होत होत्या. पण आम्ही तिला 8 वाजता ॲडमिट केलं. मग त्या सिस्टर म्हटलं 8:30 डॉक्टर होते. ते डॉक्टर म्हटले 8:30 वाजता तिला सिटी स्कॅनला न्या. तोपर्यंत तिला इंजेक्शन त्या सलांमध्ये तिनं शांत झाली. तिचं पोट दुखायचं राहिलं, उलटी पण तिची झाली नाही, काहीच नाही. आणि सिटी स्कॅनला नेलं. तिथे ती एवढी घाबरली, तिला काहीच कळत नव्हतं. तिथून आल्यापासून तिनं परत शांत झालीच नाही. आणि पुन्हा मॅडमने एक गोळी दिली. ती गोळी दिल्यावर परत पोट दुखायचं राहिली, तिचं उलटी पण राहिली. आणि परत थोड्या वेळाने परत अजून तिला पोट दुखायचा त्रास व्हायला, म्हणून परत त्यांनी दुसरी अर्धी गोळी दिली खायला. ती दिली. परत 1 तास झोपली शांत. परत 1 वाजल्यापासून परत तिला शांत राहायचीच नाही. तिला परत जास्त केलं, तिला जास्त झालं. परत डॉक्टर होते का तिथं? जे डॉक्टर ड्युटीला होते ते डॉक्टर होते तिथं? मग सगळ्या ह्या गोष्टी सिस्टरनेच केल्यात, इंजेक्शन वगैरे किंवा गोळ्या वगैरे त्यांच्या शिकाऊ मॅडम त्या मॅडम त्यावर काय मागणी आहे आपली? शिकाऊ डॉक्टरांनी एवढंच की आम्हाला न्याय मिळावा आणि बाकीच्या अजून प्रकार असे घडू नये एवढं वाटतंय आम्हाला. आज कंपोस्ट डॉक्टर कुठे तुमच्यापाशी यायची काय गरज आहे? तुम्ही जर वेळेला नाही पोचल्यानंतर तुम्ही पुढचं पेशंट कसं आवरणार आहे त्या गोष्टीची? तुम्ही डॉक्टर लोकांची वर्दी कशासाठी? मग तुम्हाला आज पेशंट तुम्हाला कुठल्या हालतीत आहे ते तर तुम्हाला कळत नसेल. पैसे फुकटचे आहेत का तुम्हाला? आज माणूस जीवाशी जीव टाळून येतो इथपर्यंत. तुम्हाला गरज कशाची आहे? मग पैशाला कोणी खात नाही. आज माणूस काय म्हणून दवाखाना आहे. आज तुमच्यापर्यंत घरी जर उपचार केले तर इथपर्यंत यायची गरज नाही आम्हाला. अशा डॉक्टर लोकांची ट्रीटमेंट कशीच अशी आहे? हा, आज तुम्हाला वर्दी कशाची आहे? डॉक्टरची आहे ना. सरकार तुम्हाला फुकट झाडू मारायची पदवी देत नाही. आज पेशंट नीट व्हावं म्हणून देत आहे ह्या गोष्टीला. तुम्ही तात्पर्य काहीच करत नाही त्या डॉक्टरला. नुसते असे गपले केले तर पुढचं पेशंट काय म्हणेल? आज आमचं गेलं, उद्या दुसऱ्याचं आहे. आज ह्या जगात हजारो माणसं आहेत जगणारे करणारे. पण ह्या माणसाचा विचार कोणी करा? स्वतंत्र घरात सुद्धा आज आपले असणार आहे ती. डॉक्टरच्याही घरात एक पेशंट असतो. तुम्ही असं मरू द्याचाल का? आज त्याचे हावभाव मग बघू द्याचाल का? मग कशा डॉक्टरचे तुमच्यापाशी पण देण्याची गरजच काय तुम्हाला? घरी आम्हाला करता येत नाहीत का औषध गोळ्या? हा, आज लहान मुलीचा जीव तुम्ही खेळल्या, कुठल्या गोष्टीला खेळलात? हेच माझ्या मरणाच्या दारात मी हे इथं वाचले. पण आज माझी माणसं बरोबर होती. पण अशा डॉक्टर लोक नव्हती पहिली. आताचे सगळ्यांनीच ते भलते पोट भरणारे डॉक्टर लोक आहेत. असं नाही की तुम्ही पैसा करा ना, तुम्ही पेशंट बी बघा ना. तुमचं तुम्हाला सांगा ना, जे कळतंय ते तुम्ही बघा की हर गोष्टी. मागणी काय आहे तुमची? आम्हाला हे डॉक्टरने आज विलास केला नाही, तुम्ही प्रोसेस करून हे डॉक्टर इथं पोचले नाही, त्याचा पर्याय काय करायचा सांगा. हा, जे काय ह्या महिन्यामध्ये तिसरी घटना घडलेली आहे. आज लहान मुलीचं डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळं मृत्यू झालेला आहे. धाराशिवमध्ये मेडिकल कॉलेज आणून मेडिकल कॉलेजमध्ये जे काय स्टाफ आहेत ते सुद्धा जे काय शिकाऊ आहेत त्या शिकाऊमुळं ह्या मुलीचा आज मृत्यू झालेला आहे. आणि मृत्यू झाल्यामुळं जे काय डॉक्टर आहेत, जे डॉक्टरांनी जे हलगर्जीपणा करून घरी झोपून घरनं स्टेटमेंट देऊन ह्या गोष्टी अशा होत नाहीत. पूर्णपणे आज आपल्या धाराशिवचं मेडिकल आणि दवाखाना अपयशी ठरलेला आहे. आणि त्या अपयशीचं कारण म्हणजे इथले आमदार आणि खासदाराची गोष्ट आहे. शासनावर आम्ही कुठला दोष देत नाही. जेणेकरून आज आपल्या मेडिकल कॉलेजला एवढे दिवस होऊन सुद्धा डॉक्टर इथं उपलब्ध होत नाहीत. त्या उपलब्धीमुळे आज पेशंट दगावलेला आहे. तर ह्याचा जाहीर निषेध आम्ही करतो. पूर्ण ज्या काय गोष्टी घडतात ती निष्काळजीपणाच्या आहेत आणि निष्काळजीपणामुळं इथं कुठलीही सोयसुविधा येऊ शकत नाही. त्याच्यामुळं आमची कारवाई एवढीच राहील की डॉक्टरावर सस्पेंड किंवा त्यांच्यावर कारवाई करून त्यांना त्या मुलीच्या आईला न्याय मिळवून द्यावा ही आमची फक्त नम्र विनंती राहील. एकच डॉक्टर अनेक वर्षापासून एका ठिकाणी असल्यामुळे काही प्रकार घडतो का? हलगर्जीपणा होतो ना. एक डॉक्टर इथं एकच डॉक्टर आहे तिथं, बाकीचा कुठल्याच येऊ देत नाहीत. त्यांनी त्यांच्या राजकीय पोळ्या भाजून घेऊन ती डॉक्टरकीची इथं फक्त ठाण मानून आहेत. त्यांना कुणी हलवू शकत नाहीत. कोण म्हणतंय माझा आमदार पाहुणा आहे, कोण म्हणतंय माझा खासदार पाहुणा आहे. त्याच्यामुळं एकच डॉक्टर इथं सगळं दवाखाना हाकल्यासारखं हाकतंय ती डॉक्टर. त्याच्यावर बी शासनानं दखल घेऊन त्याची इथून हाकलपट्टी करण्यात यावी. मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय, उपचाराचं काही अडथळा निर्माण झाला काय? आपल्याकडे काय प्राथमिक माहिती आहे? एक अर्ध्या तासाआधी असा निरोप आला वार्डामधून मेडिकल ऑफिसरचा की अशा पौर्णिमा गायकवाड नावाच्या एका मुलीचे मृत्यू झाला आणि त्यासाठी न्याय मागण्यासाठी आपण सर्वजण आलात असा निरोप आला होता.
त्यामुळे मी तात्काळ संबंधित डॉक्टर आणि कर्मचारी यांना बोलावून घेतलं. त्यासोबतच आज आता पेपर्सचं अवलोकन करत आहे आणि तात्काळ या मृत्यूविषयी एक समिती गठन करत आहे. तर त्या समितीला 24 तासाच्या आत अहवाल देण्यासाठी पुन्हा सांगणार आहे. या समितीच्या अहवालानंतर आपण या दोषींवर योग्य ती कारवाई करणार आहोत आणि नातेवाईकांना किंवा मयताला न्याय मिळण्याचा प्रयत्न करणार.